नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या रसोई विथ कलर्स या चॅनलमध्ये। इथे आज मी मटर कटलेटची झटपट अशी रेसिपी शेअर करत आहे। खायला पण टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे ही। लहान मुलांना तर ब्रेकफास्टला द्यायला मस्त ऑप्शन आहे। चला तर बघूया रेसिपी। इथे मी 1 कप एवढं मटर गरम पाण्यामध्ये घालून बॉईल करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर 1 कप एवढं पोहा घ्यायचा आहे। हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे। पोहा पण मस्त धुवून क्लीन करून भिजवून घ्यायचं आहे आणि वाफवलेले म्हणजेच बॉईल झालेले मटर हे आपल्याला अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि स्मॅश केलेले मटर हे आपल्याला त्या भिजवलेल्या पोह्यांमध्ये ॲड करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला एक बॉईल पोटॅटो घ्यायचा आहे। तो बॉईल केलेला पोटॅटो अशा प्रकारे खिसून यामध्ये ॲड करायचा आहे। बघा तर इथे मी एक बॉईल पोटॅटो खिसून ॲड करून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला इथे 1/3 कप एवढं बारीक रवा आणि तेवढंच 1/3 कप एवढंच तांदळाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे। दिलेलं मेजरमेंट फॉलो करा म्हणजे कटलेट छान होणार। आणि इथे काही मसाले, बेसिक मसाले आहेत हे ॲड करायचे आहेत। चिली फ्लेक्स, ऑरेगनो, धनापूड, जिरापूड आणि चाट मसाला एवढेच मसाले ॲड करायचे आहे म्हणजे ह्याला टेस्ट छान येणार। वरून थोडा कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। त्यानंतर याचा एक छान असा डव तयार करायचा आहे। डव तयार करताना ह्यामध्ये पाणी वगैरे तेल वगैरे काहीच ॲड करायचं नाही। भिजवलेल्या पोह्यामुळेच आणि जे मॅश केलेले मटर आणि एक बॉईल आलू आहे त्यामुळे त्याचा डव मस्त असा तयार होणार। हवा तसा त्यानंतर तुम्ही हवा तसा त्याला शेप देऊ शकता। इथे मी अशा प्रकारचा शेप तयार करून घेतला आहे। सगळ्याच डवचे असे छोटे छोटे शेप तयार करून घेतलेले आहेत। त्यानंतर गरम तेलामध्ये एक एक करून हे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन कलर येईल असं ते फ्राय करायचं आहे म्हणजेच ते छान बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असणार आहे आणि खायला पण छान लागणार आहे। मीडियम गॅसवर अशा प्रकारे आपण सगळे फ्राय करून घ्यायचे आहेत। बघा मैत्रिणींनो, किती मस्त असा कलर आलेला आहे। मीडियम गॅसवरच फ्राय करायचे म्हणजे ते आतून बाहेरून छान फ्राय होईल, कच्चे राहणार नाही। अशा प्रकारे एक एक करून मी सगळे फ्राय करून घेतलेले आहेत। लहान मुलांना पण खायला अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि तुम्ही ब्रेकफास्टला पण देऊ शकता। हे सगळे कटलेट तुम्ही अगोदर बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 2 ते 3 दिवस आरामात स्टोअर होईल। चला तर मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।